या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। गुलशन कुमार हत्या प्रकरणातील सहआरोपी इम्तियाज दाऊद मर्चंट याला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे। आरोपीकडून 1 लाख रुपयांची 60 ग्रॅम मोफेडिन पावडर जप्त केली आहे। इम्तियाज दाऊद मर्चंट हा 1997 मध्ये टी सिरीज कॅसेटचे मालक गुलशन कुमार हत्या प्रकरणात सहआरोपी होता। मुंब्रा डायगर हद्दीत तो लपून बसला होता। पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत। 24 जुलै 2024 रोजी मुंब्रा पोलीस स्टेशनला एक माहिती मिळाली की बौद्ध मंदिराजवळ आदर्श स्कूल जवळ दिवा या ठिकाणी एका इसमाला मारहाण करून झाडझुडपामध्ये टाकलेला आहे। त्यावरून आमची टीम त्या ठिकाणी गेली, त्याला ताब्यात घेतला आणि छत्रपती शिवाजी रुग्णालय कळवा या ठिकाणी नेलं असता तेथील डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलं। त्यानंतर त्याचं पोस्टमॉर्टम केलं असता त्याला मारहाणीमुळे मृत्यू आल्याचं डॉक्टरांनी कळवलं। सुरुवातीला हा इसम अनोळखी इसम होता, त्याचं नाव गाव काय समजलेलं नव्हतं। नंतर त्याच्यामध्ये तपास केला असता, तांत्रिक दृष्ट्या तपास केल्यानंतर शोध घेतला असता तो शोविक श्रीमणी वय 35 वर्ष हा धालीपारा कलकत्ता पश्चिम बंगाल येथील असल्याचं समजून आलं। त्या ठिकाणी त्याच्या बायकोने त्याची मिसिंग तक्रार दाखल केली होती आणि हा या ठिकाणी आला होता आणि त्या ठिकाणी तो मयत आढळून आलेला होता। त्याप्रमाणे मग मुंब्रा पोलीस स्टेशनचे API कोळेकर, API तांबे, त्यांचं पथक PI पाचोरकर, PI दवणे आणि सिंगल PI यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकांनी तांत्रिकदृष्ट्या तपास केला, CCTVचं फुटेज पाहिलं, त्यांच्या गुप्त बातमीदार लावले कामाला आणि त्यातून असं कळालं की हा इसम त्या ठिकाणी जे सुंदर चायनीज सेंटर होतं आणि एक सर्व्हिस सेंटर आहे त्या ठिकाणी बसला असताना त्याला मारहाण केलेली आहे आणि त्याला त्या ठिकाणावरून 2 इसमांनी सुलतान महमूद शेख आणि रितेश राजभर या इसमांना रिक्षात घालून आणून त्या बुद्ध मंदिराच्या पाठीमागं टाकलेला होता। त्यावरून ह्या लोकांना ताब्यात घेतला असता या लोकांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्या ठिकाणी जे चायनीज सेंटर आणि सर्व्हिस सेंटर जे चालवतात ते दोघं आकाश भोईर आणि जितेश भोईर बंधू या दोघांनी त्याला त्या ठिकाणी का आला का बसलाय या कारणावरून त्याला मारहाण केली। तो त्यांचं ऐकत नव्हता म्हणून त्याला दांडक्याने मारहाण केली आणि त्या मारहाणीमुळे त्याला मृत्यू आलेला आहे। मुंब्रा पोलीस स्टेशनचे API तांबे, API कोळेकर, त्यांचे मार्गदर्शक PI पाचोरकर, PI दवणे आणि सिनियर PI शिंदे यांनी केलेल्या उत्कृष्ट तपासामुळे लागलीचे चारही आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि त्यांची सध्या पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे। मुंब्रा पोलीस स्टेशनचे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केदार यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की एक गुलशन कुमार हत्याकांडातील आरोपी जो मुंब्रामध्ये वास्तव्य करून आहे आणि तो गुपचूपपणे या ठिकाणी MD या अंमली पदार्थाची विक्री करत आहे, तो MM अली या ठिकाणी येणार आहे। त्याप्रमाणे त्या पथकाचे अधिकारी केदार यांनी त्या ठिकाणी त्यांच्या पथकाचा सापळा लावला आणि त्याला ताब्यात घेतलं। त्यावेळी ते समजून आले की तो जो आरोपी आहे हा इम्तियाज मर्चंट आहे। इम्तियाज मर्चंट हा गुलशन कुमार हत्याकांडातील आरोपी इक्बाल मर्चंट, अब्दुल रऊफ मर्चंट हा गुलशन कुमार हत्याकांडातील मुख्य आरोपी, तो शिक्षा भोगत आहे। त्याचा हा सक्का भाऊ आहे आणि हा इम्तियाज मर्चंट त्या केसमध्ये सुद्धा आरोपी होता। तसंच त्यांनी जैनुद्दीन चौगुले या इसमाच्या हत्येमध्ये याचा 2000च्या गुन्ह्याच्या गुन्ह्यात सहभाग होता। त्याच्या विरुद्धही गुन्हे दाखल आहेत। अशा इसमाला त्याला 60 ग्रॅम MD ज्याची किंमत आहे 1 लाख रुपये साधारणपणे त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला अटक करून त्याच्यावर पुढची कारवाई करत आहोत। त्याची माहिती आम्ही घेत आहोत, परंतु गोपनीय कारणास्तव आपल्या समोर ते आता उघड करता येणार नाही की त्यांनी हा कुठून पदार्थ घेतलेला आहे। त्याचा तपास चालू आहे। त्याला आता सध्या त्या केसमध्ये तो एकच आरोपी आहे, परंतु मुंब्रा पोलीस स्टेशनने आतापर्यंत अशा अंमली पदार्थ बाळगल्याच्या 15 केसेस केलेल्या आहेत आणि अंमली पदार्थ सेवनाच्या 390 केसेस केलेल्या आहेत। सोलापुरात वेज
नॉनव्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता, अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.